मित्रांनो, मराठी बिग बॉस पडला आजपासून बंद. मी असं का म्हणत आहे? निक्की आणि सूरजला केले नॉमिनेट, दोघांना काढले घराबाहेर. निक्की आणि सूरजला का काढलं घराबाहेर? हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला कळेल. मित्रांनो, काही दिवसापूर्वी अरबाज पटेलला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्यात आलं. त्याविषयी निक्कीला खूप दुःख झाले. आणि मित्रांनो, निक्कीला का काढलं घराबाहेर? काही दिवसापूर्वी आर्या जाधवला घराबाहेर काढलं. आर्या जाधवने सांगितलं की निक्की ही रितेश सरांची खूप मोठी लीडर आहे. आर्या जाधव काही दिवसापूर्वी कॅमेऱ्यामध्ये बोलली होती की निक्की ही घराबाहेर निघू शकत नाही, कारण ही खास रितेश सरांची बाई आहे. मित्रांनो, निक्की तंबोली ही घराबाहेर निघू शकत नाही आणि तिला बिग बॉस घराबाहेर काढणार नाही, कारण निक्कीवर ते पूर्ण बिग बॉस चालू आहे. जर बिग बॉस निक्की तंबोली आणि सूरज चव्हाण यांच्यावरतीच पुरा महाराष्ट्र बिग बॉस बघतोय. जर यांनाच घराबाहेर काढलं तर बिग बॉस कोणीच बघणार नाही आणि बिग बॉस त्यांचा बंद पडेल. आणि बंद पडतोय याचं कारण काय आहे? बिग बॉस खरंच बंद पडतो याचं कारण काय आहे? बिग बॉस असतो 100 दिवसाचा, आता 70 दिवसामध्येच बिग बॉस बंद करण्यात येतो आहे. याचं काय रिझन आहे? काही जण सांगतात की हिंदी बिग बॉस येत आहे, त्याच्यामुळे मराठी बिग बॉस बंद पडतो आहे. काय हे खरं आहे का? खरंच मित्रांनो, बिग बॉस हा 70 दिवसातच बंद पडतो आहे. आता 100 दिवस नाही लागणार. आता एवढा हप्ता बिग बॉस चालेल आणि बंद पडणार आहे. आणि काही दिवसापासून रितेश देशमुख बिग बॉसमध्ये येत नाही आहे, बिग बॉसकडे ध्यान देत नाही आहे. याचं कारण आहे बिग बॉस बंद पडतो आहे. 70 दिवसामध्ये बिग बॉस बंद करण्यात येतो आहे. कारण हिंदी बिग बॉस येत असल्यामुळे मराठी बिग बॉस बंद पडतो आहे. काही लोकांची प्रतिक्रिया आली की तुम्ही मराठी बिग बॉस बंदच करून टाका. लोकांना का दाखवताय मग? 100 दिवसाचा बिग बॉस 70 दिवसात बंद पाडताय, तर बंदच करून टाका, कायमस्वरूपी दाखवूच नका लोकांना. मित्रांनो, तुमच्याविषयी काय भावना आहे? तुम्हाला कोणाला मत द्यायचे, निक्की का सूरज? कमेंट करून सांगा. मित्रांनो, काही लोकांची कमेंट आली की निक्की बिग बॉसच्या घरामध्ये एवढे लोक आहेत, पण निक्की ही अरबाज पटेललाच का चांगली बोलते, का चांगली त्यासोबत चांगली वागते? यांचं कारण काय आहे? यांचं चक्कर काय आहे? यांच्या चक्कर काय आहे? तर मला तर काही माहिती नाही. तुम्हीच कमेंट करून सांगा यांच्या दोघांमध्ये काय असं. आणि अरबाज पटेलला बाहेर काढल्यानंतर निक्की का रडली? कमेंट करून नक्की सांगा.